नमस्कार वर्यास. जी काही नवी मुंबई महानगरपालिकेची असिस्टंट कमिशनर या पदासाठी जाहिरात निघाली होती, तर त्या पदासाठीचा जो टेक्निकल सिलेबस आहे, त्यामध्ये 2 महत्त्वाचे रूल्स त्यांनी मेन्शन केलेले आहेत. एक तुमचे सिव्हिल सर्व्हिसेस रूल्स आहेत आणि दुसरे डिसिप्लिन अँड अपील रूल्स आहेत. तर सिव्हिल सर्व्हिसेस रूल्स हे 1981 चे आहेत आणि डिसिप्लिन अँड अपील रूल्स हे 1979 आहे. तर ह्या दोघांपैकी पहिला अभ्यास कोणता करायला पाहिजे? म्हणजे कोणते रूल समजून घेतल्यानंतर तुम्हाला कुठल्या गोष्टी कळतील, तर ह्याविषयी सविस्तर आपण डिस्कशन करणार आहोत या सेशनमध्ये. तर तुम्हाला हा स्क्रीनवरती जो फोटो दिसत असेल, यामध्ये डेलिबरेटली जय आणि वीरूचा फोटो आपण ठेवलेला आहे. कारण हे 2 रूल एकमेकांना समर्पक आहेत. म्हणजे एक रूल तुम्हाला सांगतो, की कशा पद्धतीने तुमची सर्व्हिस असली पाहिजे आणि दुसरा रूल तुम्हाला सांगतो, की त्या सर्व्हिसच्या अगेन्स्ट जर एखादा तुमचा डिफॉल्ट होत असेल, तर त्याच्या अगेन्स्ट कोणते डिसिप्लिन्स आणि अपील कशा पद्धतीनं करायचं. सो हे एकमेकांना पूरक आहेत. जसे जय आणि वीरू हे लक्षात राहण्यासाठी तुमच्यासाठी तुम्हाला फक्त दिले तिथं. ठीक आहे. तर थ्रूआउट हे एक हार्डली 15 मिनिटाचं सेशन असेल. तर थ्रूआउट हे सेशन फक्त याची पार्श्वभूमी समजून घ्या, की नेमका कशा पद्धतीने आता आपण पहिला रूल बघणार आहोत तो एम-सी-एस-आर रूल्स बघणार आहे 1981 चा. बट ह्याच्या पाठीमागं कोणता तुम्हाला रूल पहिला अभ्यासायला पाहिजे आणि त्यानंतर तुम्हाला कोणतं रूल अभ्यासायला म्हणजे आता जरी बघितलं आपण बघताना असं दिसतं, की डिसिप्लिन आणि अपील रूल्स हे 1979 चे आहेत. मग ते पहिला आलेत, तरी पण पहिल्यांदा ते न अभ्यासता 1981 चे रूल का अभ्यासावे लागतात? तर ह्याच्या पाठीमागची कारणं तुम्हाला क्लिअर असणं गरजेचं आहे. तर तुम्हाला अभ्यास करताना या गोष्टी व्यवस्थित समजतील. म्हणजे काय या हायरार्कीने चाललोय आपण ह्या सगळ्या गोष्टी. ठीक आहे. सो लेट्स स्टार्ट. तर बघा जे काही महाराष्ट्र नागरी सेवा सेवेच्या सर्वसाधारण शर्ती नियम म्हणजे जे काही आपण म्हणतो तुमचे एम-सी-एस-आर रूल 1981 आहेत. तर हे बघायला गेलं तर हा पाया आहे आणि डिसिप्लिन अपील रूल्स हा त्याच्या पायावरती उभारलेला डोलारा म्हणजे थोडक्यात पिरॅमिड जर आपण स्ट्रक्चर बघितलं तर त्याचं बेस फाउंडेशन हे म्हटलं तर 1981 आणि मग त्याच्यानंतर डिसिप्लिन अपील अशा पद्धतीने एक तुमच्या डोळ्यासमोर चित्र ठेवा. आणि ह्या नियमामध्ये काय असावं किंवा हे नियम तुम्हाला काय सांगतात? तर ह्या विषयी आपण थोडक्यात आता बघू. ठीक आहे. आता बघायला गेलं तर 1981 च्या रूलमध्ये तुम्हाला हे दिसतं, की तुमची नियुक्ती आणि अधिकार काय असणार आहेत. म्हणजे तुमची नियुक्ती कशी होते, तुमचा पदाधिकार म्हणजे लेन ज्याला आपण म्हणतो, तो काय असतो आणि तुमचे कर्तव्य काय आहेत. तर या सगळ्या गोष्टीविषयी इन डिटेल ते रूल सांगतात तुमचे. कामावर वेळेवर कसं येणं, सेवा पुस्तक कसं कसं राखायचं, तुमचा वैद्यकीय फिटनेस कसा सर्टिफिकेट सादर करायचा आहे किंवा वयोमर्यादा, त्याच्यानंतर तुमचे पे, पेन्शन या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, त्या तुमच्या रूल्स 1981 मध्ये डिस्कस केलेल्या आहेत. आणि जे कर्मचाऱ्यातील सेवेतील हक्क म्हणा किंवा शासनाचे त्याच्यावरचे अधिकार ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या नियमावलीमध्ये दिलेल्या आहेत 1981 मध्ये. आणि जे काही तुमचे शिस्त आणि अपील नियम आहेत म्हणजे तुमचे अपील रूल्स आपण जे म्हणतो 1979 मध्ये. ठीक आहे. तर डिसिप्लिन अपील रूल्समध्ये तुम्हाला ह्या गोष्टी ज्या काही वरच्या आपण बघणार आहोत 1981 च्या रूलमध्ये, त्या जर चुकीचे घडल्यास काय करायचं? तर हे नियम तुम्हाला सांगतात. तर ऑब्व्हियसली तुम्हाला कळालं असेल, की पहिले हे 1981 चे नियम बघायचे आहेत. त्याच्यानंतर 1979 चे नियम बघायचे. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला काय झाल्यावर काय करायला लागतं, ह्या गोष्टी एक सिक्वेन्सने कळतील. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू देतो. 1981 मध्ये जर काय दिलंय त्यांनी, की शिक्षा म्हणजे पनिशमेंट कशा पद्धतीचं असायला पाहिजे. जेव्हा एखाद्या कर्मचारी 1981 च्या रूल्सचा म्हणजे जे काही तुमचे 1981 चे रूल्स आहेत, तर एम-सी-एस-आर रूल्स, तर त्या नियमांचं ज्यावेळेला तो उल्लंघन करतो किंवा आचारसंहितेचं उल्लंघन करतो कोड ऑफ कंडक्टचं, तर त्याला कशा प्रकारची शिक्षा द्यायला पाहिजे, त्याची वाढ कशी रोखली जाते, बडतर्फ करायची प्रोसिजर काय असते, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये दिसल्या. म्हणजे त्याची जर इन्क्वायरी डिपार्टमेंटल एन्क्वायरी कशी करायची, त्याला एखादी शिक्षा करण्यापूर्वी त्याला त्याची बाजू कशी मांडण्याची संधी द्यावी, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतात. आणि जर त्याच्यावरती त्याला जर अपील करायचं वाटलं, तर त्याला जर वाटलं की माझ्यावरती हा अन्याय झालाय, तर तो वरिष्ठांकडे कशा पद्धतीने अपील करू शकतो, या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या 1979 रूलमध्ये नंतर दिसतील. ठीक आहे. आता 1981 चे नियम काय वाचायचं हे तुम्हाला आधी कळालं. ठीक आहे. आणि काय म्हणतात 79 चे रूल नंतर का वाचायचं ह्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी थोडक्यात कळाली. तर ह्याच्यातून निष्कर्ष काय मिळाला? जर तुम्ही समजा म्हणजे असं लक्षात ठेवा, की एखादा एखादी गोष्ट आपल्याला सांगितली, की चोरी करणं हा गुन्हा आहे. ठीक आहे. तर
ही सांगितली जाते 1981च्या रूलमध्ये सांगितले, की अशा-अशा प्रकारची चोरी करणे हे गुन्हा आहे. ठीक आहे. पण 1979चे रूल्स ही प्रोसिजर आहे त्याची. म्हणजे चोरी केली तर त्याला पकडायचं कसं किंवा जेलमध्ये कसं टाकायचं. तर इम्प्लिमेंटेशन थोडक्यात किंवा त्याच्यावरच्या अपील्स वगैरे कशा करायचं, तर ह्या गोष्टी त्याच्यामध्ये अ, सांगितले आहे. म्हणजेच काय तुम्हाला जोपर्यंत काय बरोबर आहे हे माहीत नसेल, तोपर्यंत तुम्ही काय चुकीचे हे ठरवू शकत नाही. ठीक आहे. सो 1981 चे रूल पहिला अभ्यासणार आहोत आपण आणि त्याच्यानंतर 1979 चे रूल्स बघणार आहोत. ठीक आहे. तर हे बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होतं, की रीड कोणता करायचा पहिला रूल किंवा काय? तर ह्या गोष्टींविषयी इंट्रोडक्शन घेतले आता आपण. तर इथून पुढे आपण जे काही महाराष्ट्र नागरी सेवा नियम आहेत, म्हणजे एम-सी-एस-आर आपण म्हणतो, महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस रेग्युलेशन्स 1981 तर त्याच्या पाठीमागची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे? आणि ते रूल कशा प्रकारे फॉर्म झाले? आणि त्याच्यानंतर मग ते वन बाय वन तुमचे त्याच्यामध्ये डेफिनेशन्स कोणत्या इम्पोर्टंट आहेत किंवा त्याच्यामध्ये चॅप्टर्स किती आहेत आणि रूल्स किती आहेत आणि मग त्याचे रूल्स वन बाय वन या अशा पद्धतीने आपण जाणार आहोत. सो दॅट तुम्हाला त्या कन्सेप्ट क्लिअर होतील. ठीक आहे. आणि त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी माहीत असेल आणि ज्यावेळेला समोर ज्यावेळेला एक्झाममध्ये तुम्ही क्वेश्चन बघाल. आता ॲक्ट रीड करताना आपण तो इंग्लिश ॲक्ट घेणार आहोत. बट तुम्हाला त्याचं मराठी मीनिंग मी तुम्हाला सांगेन किंवा त्याचा अर्थ समजावून सांगेन. तर हे करणं यासाठी इम्पॉर्टंट आहे, की जर मराठीमधून ॲक्ट ओपन करून जर मराठीतच तुम्हाला सांगितलं, तर काय-काय वर्ड मराठीमधले डिफिकल्ट्स आहेत. ठीक आहे. तर ते वर्ड तुम्हाला लक्षात राहण्याचे चान्सेस कमी आहेत. सो इंग्लिशमध्ये ठेवून तुम्ही मराठीमध्ये अर्थ समजून घेतलात, तर आय थिंक तुम्हाला ते मोर कन्व्हिनियंट राहील आणि ज्यावेळेला परीक्षेमध्ये तुम्हाला तो वर्ड दिसेल, तर एक्झॅक्टली तुम्हाला त्याचं मीनिंग कळून जाईल. ठीक आहे. सो अशा पद्धतीने स्टडी केल्यानंतर एक स्मार्ट स्टडीसुद्धा होईल आणि तुमचे ते रूल्स लक्षात सुद्धा राहतील. ठीक आहे. तर आपण नेक्स्ट सेशनमध्ये बघू, की कशा पद्धतीनं एम-सी-एस-आर 1981ची हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड काय होता आणि कशा पद्धतीने तयार करण्यात आली. ठीक आहे. सो थँक यू सो मच.